पारगाव घुमरा परिसरामध्ये मांजरा नदीला आलेल्या प्रचंड महापुरामुळे नदीकाठच्या घरामध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नुकसानग्रस्त घरामध्ये जाऊन पंचनामे करण्यात आलेले आहेत व शासनाच्या वतीनं त्या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ तसेच 5,000 रुपये मदत जाहीर केली आहे. आपल्या गावामध्ये गौतम सरोदे यांच्याकडे 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ त्या ठिकाणी आलेला आहे. सर्व नुकसानग्रस्त नागरिकांनी त्यांच्याकडे जाऊन आपापला माल त्या ठिकाणी घेऊन यावे. तसेच जी काही शासनाने 5,000 रुपये रोख रक्कम मदत जाहीर केली आहे ती रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे. त्यासाठी आपले आधार कार्ड, बँक पासबुक गौतमदादा सरोदे यांच्याकडे जाऊन जमा करावे. त्याचबरोबर नदीच्या या प्रचंड महापुरामुळे नदीकाठच्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये जे काही प्रचंड नुकसान झाले आहे, सौर पंप असेल, सौर प्लेट असेल, मोटारी असतील, पाईप्स असेल, ठिबक सिंचन असेल, त्याचबरोबर माती खरडून गेलेली आहे. ऊसाचे पूर्णपणे क्षेत्र झोपलेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याचे सुद्धा पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये येऊन त्याचे पंचनामे करून त्याचीही मदत त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तसेच नदीकाठच्या क्षेत्रा व्यतिरिक्त जे काही जमिनी आपल्या आहेत त्यामध्ये जे काही नुकसान झाले आहे त्याचे सरसकट नुकसान त्या ठिकाणी शासनाच्या वतीने आपल्याला देण्यात येणार आहे. तसेच पीक विमा, कारण हे अनुदान त्या ठिकाणी आपल्या खात्यात होणार आहे, परंतु आपल्या पिकाचे जे काही नुकसान झाले आहे त्याचा जो काही पीक विमा आहे त्या पीक विम्याच्या निकषामध्ये यावर्षी खूप मोठा बदल केलेला आहे. कारण दरवर्षी त्या ठिकाणी आपण म्हणतो ह्याला 50,000 आले, त्याला 1,00,000 आले, आम्हाला का नाही आले, तर त्यावेळेस त्या लोकांनी जे काही तक्रारी वेळोवेळी करायच्या होत्या त्या तक्रारी केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ते पीक विम्याचे प्रचंड पैसे आले. परंतु ज्यांनी तक्रारी केल्या नाही त्यांना ते पैसे आलेले नाही. तसे यावेळेस कुठलीही तक्रार करण्याची गरज नाही. यावेळेस पीक विम्याचे पैसे हे काढणी पश्चात जे काही त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं आहे त्यावर अवलंबून आहेत आणि पिकं काढण्यासारखे राहिलेलेच नाही आहेत. त्यामुळे यावेळेस पीक विमासुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये द्यावा हे सुद्धा शासनाला त्या ठिकाणी एक विनंती. आणि तो पीक विमा ही जी काही परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीच्या बेसवर त्या ठिकाणी पीक विमासुद्धा आपल्या पाटोदा सर्कलमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त येणार आहे. तसेच सर्व नागरिकांना विनंती एक आहे की ज्यांचे कोणाचे पंचनामे राहिले आहेत त्यांनी पंचनामे लवकरात लवकर करून शासनाची जे काही फुलाची पाकळी मदत आहे ती आपल्या पदरात पाडून घ्यावी.